मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात येत्या 5 जुलैला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. मात्र त्यावरूनच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दोन्ही भावांना फटकारलं आहे. मराठी भाषा धोक्यात आलेली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात आलेल्या आहेत अशी टीका खोतांनी केली. तुमची लेकरं कोणत्या शाळेत शिकली याची नावे आम्हाला सांगा असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला आहे. सदाभाऊ खोत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ठाकरे बंधूंना फटकारले. प्रत्येकाचा अजेंडा ठरलेला असतो, मात्र एक दुर्दैवाची बाब शेतकऱ्यांचा अजेंडा राजकारण्यांच्या दिशेने चाललेला दिसत नाही. मराठी भाषेच्या अजेंड्याचं आम्ही स्वागत करतो, मात्र शेतकऱ्यांचा देखील अजेंडा असला पाहिजे होता. पोटाची भूक माणसाला भाषा शिकवत असते. आमची मराठी भाषा चिरकाल टिकणारी आहे असंही खोत यांनी म्हटलं आहे. मराठी भाषेवर आक्रमण हा ढोंगीपणा आहे. माझ्या लेकराला हिंदी इंग्रजी आलं पाहिजे, कारण मला जगाबरोबर चालायचं असेल तर ती भाषा आलीच पाहिजे असंही खोत यांनी म्हटलेलं आहे. आमच्या लेकरांना हिंदी इंग्रजी आलं नाही पाहिजे याचं कारण म्हणजे भाषेचा दारिद्र्य आमच्या लेकराबाळात असलं पाहिजे, कारण त्यांना जग समजता कामा नये असं म्हणत खोतांनी विरोधकांवर टीका केली आहे. जग केवळ यांना समजता आलं पाहिजे जे आज आंदोलन करत आहे. त्यांना माझा साधा प्रश्न आहे, तुमच्या लेकरांना इंग्रजी येतं का? विमानात बसल्यावर तुमची मुलं इंग्रजीत बोलतात ना? तुमची लेकरं कोणत्या मराठी भाषेत शिकली? त्यांची नावं आम्हाला सांगा असे सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केले. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे आम्ही दर्शन घेऊ, कारण त्यांची लेकरं फडाफडा इंग्रजी बोलायला लागली आहे. तुमची लेकरं चांगल्या शाळेत शिकणार, इंग्रजी बोलणार, जगात जाणार, वेगवेगळे देश फिरणार, आणि इथे येऊन तुम्ही सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये. मला वाटतं की प्रत्येकाचा एक अजेंडा ठरलेला आहे. प्रत्येकजण आपापला अजेंडा पुढे घेऊन जात आहे. पण एक दुर्दैवाची बाब की शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र कुणाच्या जाहीरनाम्यावरती किंवा कुणाच्या राजकारणाच्या ज्या काही दिशा चाललेल्या आहेत त्याच्यावरती तो काही आलेला मला दिसत नाही. मराठी भाषेचा अजेंडा आला, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण असाही शेतकऱ्याचाही अजेंडा आला पाहिजे होता की त्याच्या शेतमालाला भाव नसल्यामुळं तो आत्महत्या करत आहे. त्याचा शेतमाल फुकट वाटल्यामुळं तो आत्महत्या करत आहे. त्याच्या शेतमालाला निर्यात बंदी असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे. परदेशातून आयात शेतमाल होत असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे. हा अजेंडा मात्र कोणत्याही पक्षाच्या समोर आहे असं मला दिसलं नाही. मला जर भाषेचं विचारलं तर मी सांगेन, पोटाची भूक ही माणसाला भाषा शिकवत असते. परराज्यातला एखादा कर्नाटकमधला आलेला मजूर कालांतरानं आमची मराठी बोलायला लागतो, किंवा बिहारमधून आलेला बिहारी हळूहळू मराठी बोलायला लागतो, कारण त्याला तिची पोटातली भूक ती भाषा शिकवत असते. आमची जी मराठी भाषा आहे ही टिकणार आहे का? तर 100% टिकणार आहे, चिरकाल टिकणार आहे. त्याचं कारण ज्या ज्या भाषेमध्ये जो मनुष्य जन्माला येतो ती भाषा तो बोलतच असतो, कारण त्या भाषेचा गुरु हा त्याचा मैबाप असतो. मी मराठी भाषेमध्ये जन्माला आलो म्हणून मला काय माझी मराठी भाषा कशी बोलावी ही मला कुठल्या शाळेत नाही शिकलो. मी मराठी कसं बोलावं हे माझ्या आईवडिलांना मला शिकवलं, आणि मग शाळेत मला माझ्या शिक्षकानं वाचायला शिकवलं. पण मराठी भाषा बोलायला ही माझ्या आईवडिलांना, माझ्या आईबापानं शिकवलं. त्यामुळं मराठी भाषेवर आक्रमण हा ढोंगीपणा आहे, आणि इतर भाषा आलीच नाही पाहिजे. अरे का बाबा, माझ्या लेकराला हिंदी आलं पाहिजे, माझ्या लेकराला इंग्रजी आलं पाहिजे, कारण मला जगाबरोबर धावायचं असेल, मला जगाबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर जगाची जी भाषा असेल ती भाषा माझ्या लेकराबाळांना आली पाहिजे. माझ्या मुलाला किंवा माझ्या लेकराबाळांना इंग्रजी आलं तर ते जगाबरोबर व्यापार करतील, ते जगाशी व्यवहार करायला लागतील, ते जगाबरोबर धावायला लागतील.
पण आमच्या लेकरा बाळांना हिंदी आलं नाही पाहिजे, आमच्या लेकरा बाळांना इंग्रजी आलं नाही पाहिजे. याचं कारण भाषेचंही दारिद्र्य आमच्या लेकरा बाळांच्या मध्ये असलंच पाहिजे. कारण त्यांना जग समजता कामा नये. जग ह्यांनाच समजलं पाहिजे. जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या लेकरा बाळांना इंग्रजी येतं का? तुमची लेकरं बाळं विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का? तुमची लेकरं बाळं परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच बोलतात ना? तुमची लेकरं बाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले जरा त्याचं नावामानी सांगा. की अमुक एका मराठी शाळेमध्ये तुमची लेकरं बाळं नगरपालिकेच्या शिकले आणि ते 12वीपर्यंत शिकले, 10वीपर्यंत शिकले आणि त्यांना शिकवणारा सखाराम तुकाराम पांडुरंग होता. त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ. अरे तुम्ही एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या लेकरा बाळांना शिकवायला होता. दर्शन घेऊ आम्ही तुमचं. तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळं फाड फाड इंग्रजी बोलायला लागली. तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळं धनिकाचा धनवानपण सांभाळायला लागले. गुरुजी तुम्ही आमच्या लेकरा बाळाला बी शिकवायला पाहिजे होतं. आमची बी लेकरं बाळं इंग्रजी बोलायला लागली असती. म्हणजे तुमची लेकरं बाळं चांगल्या शाळेत शिकणार, इंग्रजी बोलणार, जगामध्ये जाणार, वेगवेगळे देश फिरणार, तिथल्या परिषदेमध्ये तुम्ही इंग्रजी ठोकणार आणि इथं येऊन सांगणार की तुम्ही दुसरी भाषा शिकता कामा नये. अरे मराठी शिकवायला आम्हाला कोण आला था बरं? अरे माझा मायबाप खंबीर आहे ना मराठी शिकवायला. आम्ही मराठ्याच्या घरात जन्माला येणारा प्रत्येक पोरगा हा मराठी बोलतोच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.